मोठी बातमी सध्या समोर येते। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। त्यामुळे बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मोठा आरोप यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर हे सध्या संदीप देशपांडे यांच्यासोबत बोलतायत। थेट जाऊया। आज बेस्ट पतसंस्थेची निवडणूक ही पार पडणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा ठाकरे बंधू हे एकत्र लढणार आहे आणि या ठिकाणी आपण बघतो या सकाळी संदीप देशपांडे यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। या ठिकाणी म्हणजे प्रसाद लाड म्हणजे भाजपकडनं पैसे वाटप करायचं त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ ट्विट केलेला आहे। आपण त्यांच्यासोबत थेट बोलूया। सर, आज निवडणूक पार पडत आहे बेस्ट ची, तर काय सांगा आणि तुम्ही आज व्हिडिओ ट्विट केला त्याच्यामध्ये तुम्ही गौप्यस्फोट केला की त्यांच्याकडनं पैसे वाटप करण्यात आले? निश्चित काल संध्याकाळी 5 वाजता आमचे एक सहकारी आहेत BSTचे श्री दत्तात्रय बेळणेकर, त्यांच्या घरी अशा प्रकारे एक पॅम्पलेट आलं आणि त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एन्व्हलप होतं आणि ह्या एन्व्हलपच्या आतमध्ये जर तुम्ही उघडून बघितलं तर 500-500च्या 2 नोटा दिलेल्या आहेत। म्हणजे एवढी तुमच्या पायाखालची वाळू सरकली की आता मतदारांना तुम्ही पैशाचा आमिष दाखवून या निवडणुका लढवणार आहात। BSTच्या पतपेढीच्या एका ठिकाणी आरोप करायचे की लोकांनी पैसे काढले आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सर्रास पैशाचं वाटप करायचं। मला असं वाटतं अतिशय घाणेरडा आणि निंदनीय प्रकार आहे। ह्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा पद्धतीच्या घाणेरड्या पद्धतीने निवडणूक लढण्याचं कारस्थान चालू आहे। 2 ठाकरे एकत्र लढत आहेत, त्यामुळे कुठे भीती वाटते? कुठे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, नाहीतर पैशाचं वाटप करायची गरज नव्हती। आणि ज्या खुल्या पद्धतीने आणि बिनधास्तपणे पैशाचं वाटप आहे चालू आहे, मला असं वाटतं हे याचंच द्योतक आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। पण काल त्यांच्याकडनं पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यांच्याकडनं असं बोललं गेलं की यांना सहकाराबद्दल काहीच माहिती नाही आहे, हे आता हारणार आहेत असं त्यांच्याकडनं पूर्णपणे एक असू शकेल, आम्हाला सहकाराबद्दल माहिती नाही, पण आमची निष्ठा आहे की लोकांचं चांगलं करायचं। मला असं वाटतं ह्या निष्ठेबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही। तुमची आता तुम्ही आज दोन्ही ठाकरे एकत्र येतात, 18 वर्षानंतर तुम्ही एकत्र लढताय, काय सांगाल? मला असं वाटतं असं आहे की निवडणुकींमध्ये युती आघाड्या होतच असतात। लोकांच्या कल्याणासाठी भल्यासाठी जर एकत्र येऊन एखादी गोष्ट करत असेल तर दुसऱ्यांच्या पोटात दुखायची गरज नाही। थँक्यू सर, आमच्याशी बातचीत केली। एकाच्या कोणाची भलं होत असेल तर दुसऱ्याचं लढणं गरज नाही असं संदीप देशपांडे यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यांनी सकाळी या ठिकाणी भाजप प्रसाद लाड यांच्याकडून आपण मिळत तर नोटांचं वाटप केल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट करत गौप्यस्फोटाचा हा केलेला आहे। कारण की आज बेस्टची पतसंस्थेची निवडणूक ही पार पडण्याची निवडणूक महत्त्वाची मानली जाते, कारण की या ठिकाणी 18 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र ही लढत आहेत। तर मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं, मतदार खरेदी केल्याचा मोठा आरोप यावेळी भाजपवरती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। त्यामुळे आज बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आता नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे भाजप असेल, दुसरीकडे त्याचबरोबर प्रसाद लाड यांनी कालच आपण विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला होता आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी हा मोठा आरोप केलेला आहे।